उल्हासनगरमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं होम हवन आंदोलन, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंगामा, गेटवर चढून महापालिकेत प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक, पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध। लाडक्या बहिणींची चिंता मिटली, एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, पुढील 2 ते 3 दिवसात सर्वांच्या खात्यात निधी येणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची चर्चा, रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचा समन्स, आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार, पहलगाम हल्ल्यावर अजित पवारांचं वक्तव्य, दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी केंद्रानं पाऊल उचलली, हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही, आमच्या वाटेला कुणी आलं तर त्यांचा तुकडाच पाडतो, अजित पवारांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पाकिस्तान विरुद्ध थेट ऍक्शन घेण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी। युद्ध झाल्यास पाकिस्तानची परिस्थिती वाईट, विचारलेल्या प्रश्नावर ग्रोक एआयचं उत्तर, पाकिस्तान विनाशकारी परिणाम भोगावे लागू शकतात, युद्धामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, ग्रोक एआयने दिलं उत्तर। भारताला जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना करतायत। भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला, 2 महिन्यांचं रेशन साठवून ठेवा, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना निर्देश, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांचे निर्देश। पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक, जैसलमेरच्या पठाणखानला अटक, पठाणखान विरुद्ध गुपित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। दहशतवादी हल्ल्यातील जखमी पर्यटक घरी परतले, नवी मुंबईतील कामोठ्याचे सुबोध पाटील घरी परतले, सुबोध पाटील यांनी सांगितला हल्ल्याचा थरार। बीडच्या माजलगाव तालुक्यात टाकरवन ग्रामस्थांचं पाण्यासाठी धरणे आंदोलन, जलजीवन योजनेचं निकृष्ट दर्जाचं होणारं काम चांगलं करण्याची मागणी। सांगलीतील डफळापूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी केलं आंदोलन, स्वच्छ पाणी पुरवठा आणि गावातील विविध विकास कामांची मागणी। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील पाचोऱ्यात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मोर्चा काढत केला भ्याड हल्ल्याचा निषेध। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न, 2023 मध्ये वन विभागाने स्टॉल हटवले, 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे स्टॉल धारकांचं आंदोलन। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी, 20 रुपये तिकीट दरात 1 तास पोहण्याचा आनंद। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात, दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा, 5 मे पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। राज्यात पुढील 7 दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा। बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचे काल सायंकाळी निधन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुरू होते उपचार, सकाळी 11:30 वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार। परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग, लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही।
धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त. शेतात जमिनीमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता गांजा. पोलिसांकडून एकाला अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुस. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. सांगलीत 40 तोळे सोनं लंपास करणारा चोरटा अवघ्या 4 तासात जेरबंद. विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 40 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चोरट्याला केली अटक. टँकरच्या धडकेत 34 वर्षीय महिलेचा मृत्यू. विरार पूर्वेतील बजरंग मंदिरासमोरील घटना. आरोपी टँकर चालक विरोधात तक्रार दाखल. अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. 1 जण जागीच ठार तर 4 ते 5 जण जखमी. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.